एवढं काय झालंय चिडायला? आणि काय बोलले होते मी? तू शांतपणे विचार केलास तर तुलाही नक्की पटेल. बी प्रॅक्टिकल या सचिन. मोठं हॉस्पिटल असावं हे स्वप्नच राहणार आहे का? मग काय, गावचं घर विकायचं? काय ठेवलंय त्या गावात? तू काय सारखं अडकून राहतोस त्याच्यात? अगं मग अश्विनी, आई बाबांचं काय? हे बघ, आई बाबांचं वय झालंय ना आता, आणि आपण त्यांना इकडे आणणारच आहोत की नाही. ठीक आहे, जातो मी गावाला, बोलतो आई बाबांशी. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. हॅलो डिकरा. हाय, बघितलं घर? ही सगळी जागा आपलीच आहे ना? हो आपली. आणि ही आपली घराची बाउंड्री. अच्छा, आणि ती मागे किती गुंठ असते? 2 एकर जागा आहे. मग उद्याच घराचं टोकन देऊन त्याला फायनल करून टाकू. ठीक आहे, चला भेटू उद्या. ओके डन सर. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. जीवाला जी जीव देती, साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती. साखर प्रीती काळजातून किती आजीची ती माया वेडी हृदयाला पडे बेडी. प्रेमाची ती अवीट गोडी रुजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे.
डुंबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हो डुंबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हसलो खेळलो रोज अंगणात, झुरे मान गावासाठी, जुने बंध जुन्या गाठी, आठवांची डोळा गाठी सजे. थुंकायचं नाही हा, हे माझं घर आहे. चल. आत्यानं कानात कुर्र केल्यावर मिळतं ते नाव, आणि वाडवडिलांच्या पुण्याईनं मिळतं ते गाव. हीच खरी आपली ओळख. पण तरीही पैसा प्रगतीच्या मागे धावणारे आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात हरवत जातो. हाय फाय लाईफस्टाईलच्या झगमगाटात स्वतःच्याच सावलीपासून दूर पळतो. वेल सेटल होण्याकरता गावाच्या पिंजऱ्यातून उडालेल्या पाखरांनो, बघा जमलं तर परत माघारी फिरता आलं तर. कित्येक घरांची गंजलेली कुलपं तुमची वाट बघतायत. या काळ्या मातीत फक्त धान्य नाही, तर कित्येक धनवान घडविण्याची ताकद आहे. इथल्या तडा गेलेल्या भिंतींना, पडीक घरांना, ओसाड शेतीला, सुन्न गावांना, सुरकुतलेल्या हातांना, आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. ही आपली माती, आपली जमीन परक्यांच्या घशात ओतून तुम्ही तुमच्याच गावात परके होणार का? आणि मग शहरात करोडोंचं घर घेऊनही उद्या तुम्ही तुमच्याच मुलांना दुसऱ्यांची वाडी आणि अंगण दाखवणार का? गावाकडे पैसे कमी म्हणून मन माझे शहराकडे वळले, पण खोट्या सुखाच्या पाठी धावणाऱ्या मला खरे सुख गावातच असते हे उशिराच कळले. प्रगती करायची असेल तर शहरात जायलाच हवं, पण त्यासाठी गावाशी जुळलेली नाळ तुटता कामा नये. आम्ही ठरवलंय आमची गावाशी असलेली नाळ जपून ठेवायची. पण तुमचं काय?